आणि कायद्याचा विषय. बलात्कारचं प्रकरण जे होतं बदलापूरचं, हे अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला कलंकित करणार, अस्वस्थ करणार. लोकभावना तीव्र होत्या, आजही आहेत. आरोपीला पकडलं. आता अशी शंका घेतली, आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला, असा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे. त्यात मला पडायचं नाही. पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक. यापूर्वीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेले आहेत. त्यातले 90% एन्काउंटर अशा पद्धतीनं झालेले आहेत. पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये अख्ख्या देशाचं लक्ष होतं आणि न्यायालयीन समितीनं त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे. लक्षात घ्या, सरकारने एक समिती नेमली, त्यांचं म्हणणं हे सगळं खोटं कुमांड असलं. आता या संदर्भात काय करायचं हे तर न्यायालयाने ठरवायचं आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे. नाही, पण विरोधी पक्ष म्हणून तुमची काय मागणी? आमची काहीच मागणी नाही. कायद्यानं आणि न्यायालयाच्या मार्गानं जे होईल ते आम्ही पाहू. कोणावरही अन्याय होऊ नये. बोला. राहुल साहेब, एन्काउंटर झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात, निकाल आलाय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की कोणी कोणाचा गेम केला. सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहे आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे, एवढंच मी सांगू शकतो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.